सोलापूर येथील मंगळवेढ्यात शेतकरी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात, ऊस न तोडल्यामुळे शेतकरी हतबल। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात ऊस तोडणी अभावी शेतकरी हताश झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शेतकरी मंगेश गवळी यांनी 1.5 महिन्यांपासून श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याकडे ऊस तोडणीची मागणी केली होती। मात्र साखर कारखान्याकडून कोणत्याही प्रकारची ठोस प्रतिक्रिया न मिळाल्याने ऊस पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे। या आर्थिक विवंचनेमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे सांगितल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या संबंधी शेतकरी मंगेश गवळी यांनी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन शिवानंद पाटील यांच्याशी संपर्क केला असता पहा कशा प्रकारे एका हतबल शेतकऱ्याला असमाधानकारक प्रतिक्रिया ते देत आहेत। हॅलो, नमस्ते साहेब, मंगेश गवळी बोलतोय। बरं आहे। आज बी काय कोळेकर साहेबांना अजिबात काय तो कुणालाही पाठवून दिलं ना? पाठवतो बघतो, थांबा नसेल थांबा तर मला थांबा, एक आता दिवस थांबा, मी पाठवतो। नाही 1 मिनिट ऐका चेअरमन साहेब, मला आता कारखान्याच्या गेटवर येऊन आत्महत्या केल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही। कारण अहो, माझ्या सांगतो जरा ऐकत जावा। माझ्या ऊसाचं एवढं नुकसान केलंय सगळे तुम्हाला काय रात्री नुकसान सुद्धा करायचं का? आता आले टोळी देतो म्हणलं की आता टोळी काढा ना, त्याला काय कर मार काढून काढायला लावतो ना, सांगतो ना सगळ्या बैलगाड्या किंवा सगळे बजेटच्या ट्रॅक्टर सगळं बारकं फिरव म्हणून सांगतो ना। आता मला ते हे शिवाय दुसरा पर्याय नाही आज आता। अहो थांबा जरा, मी करतो ना। यावरून हे सिद्ध होते की शेतकरी जगला काय आणि नाही काय याचा साखर कारखान्याला काही एक फरक पडत नाही। हे यांना हवं तसंच वागणार, मग त्याचे परिणाम मात्र काहीही असो। चला तर पाहूया शेतकरी मंगेश गवळी यांची या संबंधीतील व्यथा। मी मंगेश रामचंद्र गवळी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर येथे माझं 3 एकर ऊसाचे क्षेत्र आहे। कारखान्याचे वर्षर कोळेकर साहेब व चेअरमन शिवानंद पाटील साहेब यांना वारंवार फोनवरनं कॉन्टॅक्ट करून 1.5 महिन्यात त्यांनी कोणतीही माझ्या ऊसाला तोड दिली नाही। तरी माझ्या ऊसाचं अतोनात नुकसान होत आहे आणि झालं आहे। आणि 2 दिवसात जर त्यांनी माझा फड जर नाही तोडला तर मला आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यापाशी उरणार नाही। आता पाहणं हेच आहे की या शेतकऱ्याच्या या मागणीला न्याय मिळतो की नाही। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, मंगळवेढा।